आज दत्त जयंती आहे आणि हा व्हिडिओ आहे ना तो कालचा व्हिडिओ आहे, म्हणजे आदल्या दिवशीचा, दत्त जयंतीच्या आदल्या दिवशीचा। नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानात आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आपण आता देवळात आलेलो आहे, मंदिर आहे आणि दत्त जयंतीसाठी सगळीच मंदिर अशी मस्तपैकी छान अशी सजावटही केलेली आहे, छान अशी तयारी चालू आहे आणि ते भजन चालू आहे। आपण आता इथे मंदिरात आलो होतं, तर सगळीकडेच चालू आहे ही तयारी जी आहे दत्त जयंतीची, ती सगळ्या मंदिरात चालू आहे। तर आपण आता आज जाऊया मंदिरामध्ये। आणि हा दत्त जयंती दिवशीचा त्याच्या आदल्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा पण आहे, ह्यामध्ये मी हे केलेलं आहे। तर हा आदल्या दिवशी तिथे मंदिरात गेलेले, तेव्हा तिथे काय काय चालू आहे, दत्त जयंतीची कशी तयारी चालू आहे सगळीकडे, हे म्हटलं मी पाहते तर तुम्हालाही पाहता येईल, यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे। तर हे मंदिर आहे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचं मंदिर आहे। आणि मंदिरामध्ये आपण आलो ना, एक छान वेगळ्या प्रकारची ऊर्जा वाटते, आणि तीच ऊर्जा घेऊन आपण घरात जात असतो आणि आपल्याला मग छान वाटतं। तर तसंच इथं वाटतं, छान अगदी पवित्र असं, आणि छान आहे हे ठिकाण, अगदी शांत वाटतं। म्हणजे इथं गेल्यावर आपल्याला चिंता वगैरे ज्या काय असतील त्या सगळ्या आपल्या दूर होतात आणि अगदी शांत वाटतं मनाला। इतकं सुंदर आहे हे ठिकाण, आणि रोज इथे वेगवेगळे कार्यक्रमही होतात। तर हे आहे आता हा जो आपण व्हिडिओ बघतो आहे, ही क्लिप आहे, ही दुसऱ्या दिवशीची म्हणजे दत्त जयंती दिवशीची। तर हे आमच्या परिसरात अशा रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत। तर इतक्या म्हणजे पूर्ण रस्त्यावर सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या दिसत आहेत या। तर कशासाठी काढले, तर दत्ताची पालखी येणार आहे दत्त महाराजांची, तर त्यासाठी दरवर्षी असं दत्त जयंती दिवशी छानपैकी तयारी केली जाते। तर इथे स्वामी समर्थांचा पण फोटो आहे बघा, जसं अक्कलकोटमध्ये आपण बघतो तसाच आहे हा फोटो, आणि त्याच्या बाजूला श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा पण फोटो आहे। तर अशा खूप आकर्षक अशा रांगोळ्या, फुलांची सजावट अशी सुंदर केलेली होती सगळीकडे रस्त्यावर, कारण दत्त महाराजांची पालखी येते दर पौर्णिमेलाच येते इथे, पण दत्त जयंतीच्या दिवशी ना खूप मोठ्या प्रमाणात इथे तयारी केली जाते। तर आणि काय काय तयारी आहे ते पण शेअर करतेच तुमच्याशी। तर इथे आहे तो श्री गुरुदत्तांचा फोटो लावलेला आहे, अशा रांगोळ्या वेगवेगळ्या मस्तपैकी काढलेल्या आहेत। हा परिसर रोज बघितला तर वेगळा वाटतो, पण आज आत्ता बघतोय तर ते असं आपल्याला वेगळं वाटतंय, वेगळंच एक हे येतं की सगळीकडे तयारी चालू आहे, आणि थोड्याच वेळात दत्त महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे तयारी लगबग अशी चालू आहे। आणि थोड्या वेळातच ही दत्त महाराजांची पालखी आली पण। तर ते बघण्याचं एक ना वेगळं हे असतं की बाबा डोळ्याचं पारणं फिटतं म्हणतात, तशा पालख्या असतात ह्या। आणि गाणी पण जी म्हणतात, तर काही गाणी मला शेअर करता आली नाहीत, पण काही भजन कीर्तन जे आहे ते शेअर केलेलंच आहे या व्हिडिओमध्ये। तर काही गाणी असतात खरोखर कान मग तृप्त होतात आणि डोळ्यांचं पारणं फिटतात, अशा या पालख्या असतात। आणि आपण स्वतःला भाग्यवान समजतो मग अशा पालख्या वगैरे पाहायला मिळाल्या, तर खरोखरच भाग्यवान आहोत की बाबा अशा महालक्ष्मीच्या पालख्या म्हणा, या अशा पालख्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा अनुभवायला मिळतात। तर इथे दूध वाटप पण चालू आहे, काही ठिकाणी केळी, काही ठिकाणी शिरा, भात, असं वेगवेगळे प्रसाद ठेवलेले होते। तर येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांसाठी हे सगळं ठेवलेलं होतं, म्हणजे एक सेवा होती आपल्या हातून, अशी भावना असते या पाठीमागे। पुढे जाऊन जी आतिषबाजी वगैरे आहे फटाक्यांची, ती तर अगदी सुंदर आहे, अगदी डोळ्यांचं, मी म्हटलं ना पारणं फिटतं, ते खरोखर पारणं फिटतं। तर इथं हे ना गाणं म्हणतात, पण ते मला घेता आलं नाही व्हिडिओमध्ये, कारण काय होईल कॉपीराईट वगैरे येऊ शकतं, त्यामुळे ते गाणं पण छान म्हणतात गाणं। आणि दर महिन्याला दर पौर्णिमेला असतं, दर पौर्णिमेला म्हणतात ते, पण घेता येत नाही। आणि आजची पालखी असते ना खूप सुंदर असते। तर ही आतिषबाजी बघा, बोलण्यापेक्षा बघण्यातलाच इथं आनंद खूप छान आहे असं। ही आतिषबाजी इतकी सुंदर होती, आणि या पालखीची वाट आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 तास बघत होतो, आणि हे खरोखर 1-1.5 तास चालू होतं, आधी अर्धा पाऊण तास आपण वाट बघत होतो, आणि त्यानंतरची पालखी चालू होती जवळजवळ 1 तासभर चालू होती।
आणि कुठंही असंही वाटलं नाही, छान डोळ्यांचं पारणं फिटल्यासारखं वाटत होतं. तर ही महाराजांची मूर्ती अशी रथातून नेतात आणि पुढे जाऊन लहान मुलांनी केलेली आहे. तर इतकं छान आहे ना, म्हणजे कुठे वेळ ह्याला कळलंही नाही, इतकं ते पुढे जाऊन आपल्याला पालखी बघायची आणि आतिषबाजी आहे ती बघायची. आणि त्याच्यात जास्त बोलत नाही, तर ती लहान मुलं कशी अगदी भक्तिरसात रंगून गेलेली आहेत ते आपण ऐकूया. खरोखर छान वाटलं. तर अगदी ती बोलतात आपल्यालाही काही वेळ असं डोलल्यासारखं या ह्याच्यात विसरल्यासारखं देहभान असं होतं. आता थोड्या वेळातच पालखी म्हणजे आलेलीच आहे. आता ती आपल्याला पाहायला मिळेल, दर्शन घेता येईल. तर ही अशी आतिषबाजी चालू होती आणि किती मोठ्या प्रमाणात माणसं आलेली आहेत बघा. सगळे भक्त अगदी सगळे जमा झालेले आहेत आणि देवासाठी आपण सगळेजण एकच असतो. म्हणजे इथं श्रीमंत गरीब धर्म जात काही इथं नसतं. तर आपण सगळी एक असतो देवासाठी आणि त्याच हेने सगळी एकत्र झालेली असतात. आता आणि हा सगळा परिसर बघा दिवाळीसारखा अगदी उजळून गेलेला आहे. छान वाटतं. सगळ्यांनी नवीन कपडे वगैरे आणि दिवाळीसारखीच आतिषबाजी सगळं असं केलेलं आहे. आणि मी घरात करते काय जे ते दाखवतेच तुम्हाला, शेअर करते. पण म्हटलं आज हे दाखवूया, कारण आपल्या इथे येतं आणि दत्त जयंती दिवशी हे पाहण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांनाच मिळेल म्हटलं. त्यामुळे म्हटलं आज हे शेअर करूया की किती मोठ्या प्रमाणात असते आणि सगळीकडेच असते. प्रत्येक गावात शहरात दत्त जयंतीचे वेगवेगळे कार्यक्रम साजरे होत असतात. तर आमच्या इथे अशी पालखी दरवर्षी येते. दरवर्षी म्हणजे दर पौर्णिमेला येते, पण दत्त जयंतीला मोठ्या प्रमाणात अशी पालखी असते. वेगवेगळे कार्यक्रमही असतात. ह्या पालखी सोहळा इतका सुंदर अद्भुतपूर्व असतो ना, मस्त वाटतं अगदी. आणि तिथून आपल्याला एक चैतन्य आपल्याला आल्यासारखं वाटतं. आपण त्या पालखी सोहळ्यातून जरी आपल्या घरी आलो तरी आपल्या घरात एक वेगळं चैतन्य येतो. आपल्याला स्वतःला शांत समाधान असं वाटायला लागतं. तर सगळीजणं पालखीच्या तयारीत होती. म्हणजे बायका ज्या होत्या त्या पाणी पायावर घालण्यासाठी विणा वगैरे घेतात किंवा पालखी घेतात त्यांच्या पायावर पाणी घालण्यासाठी किंवा आरती करण्यासाठी यासाठी मग तयारी करत असतात.
तर तुम्हीही पालखीचं दर्शन घ्या आणि मीही पालखी म्हणजे आरती ओवाळली पालखीला. तर दर महिन्यालाच इथून जाते पालखी, तेव्हा मी दर महिन्यालाच ओवाळते. आणि पालखी येऊन जायला जवळजवळ रात्रीचे 8:30 वाजलेले. तर बाकीचं मग पौर्णिमे दिवशी मी तुम्हाला म्हटलेलं आहे की लक्ष्मीला खीर करून दाखवते किंवा इतर काही पूजा असतील त्या करते. तर त्या आधी करून घेतलेल्या होत्या, कारण पालखी नेहमी येते ती माहीत असते. तर ते आधी सगळं करून घेतलेलं, कारण आज थोडा उशीरच होतो दत्त जयंती दिवशी पालखीला. त्यामुळे आवरलं आधी सगळं घरातलं, आणि त्यामुळे कसं पालखीला आपल्याला सगळं बघता येतं किंवा अनुभवता येतं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.